डफरीन रुग्णालयातील NICU मध्ये 24 ऑगस्ट रोजी झालेल्या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांनी आरोग्य प्रशासनासमवेत आढावा बैठक घेतली। आगीत एक NICU कक्ष बाधित झाल्याने उर्वरित 2 NICU तातडीने सुरू करून नवजात बालकांना आवश्यक अतिदक्षता उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना संजय खोडके यांनी दिल्या। रुग्णालयातील विद्युत व्यवस्था, उपकरणे, फायर ऑडिट, अग्निशमन यंत्रणा व आपत्कालीन सुविधांमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले। फायर सेफ्टीसाठी विशेष तज्ञ नियुक्त करण्याची सूचना करण्यात आली। जळालेला NICU कक्ष दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करावे असेही सांगण्यात आले। यावेळी दोन्ही आमदारांनी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले। डफरीनची आरोग्य सेवा सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संजय खोडके यांनी केले। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।